पण देत असताना देवा थोडस सावध व्हा. मी तुम्हाला मागतोय देवा. त्यावेळेला महाराज आज सुद्धा आपलं तुमचं आमचं एक मागणं पाहिजे महाराज. जे आपण या महाराष्ट्रामध्ये राहतो, या महाराष्ट्रामध्ये मागच्या 3 महिन्यापासून एक वातावरणानं धुमाकूळ घालून ठेवलाय. ते म्हणजे मस्साजोग नगरीचे सरपंच संतोष दादा देशमुख यांची हत्या करून मारण्यात आलो. दादा काय मारलं त्या जीवाला. ज्या वेळेला त्या माणसाचा प्राण जायची वेळ आली, त्या माणसाच्या अंगाला एक असं साल्ट ठेवलं नाही, इतकं मारलं महाराज. मरणाच्या आकांताने माणूस ओरडून सांगत होता, अरे माझे हात तोडा, माझे पाय तोडा, फक्त आणि फक्त माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला फक्त जिवंत राहू द्या रे, मला फक्त जिवंत राहू द्या. महाराज मरणाच्या आकांताने माणूस ओरडू रडत होता. चिंगाळता आरडा ओरडा करून हमरडा फोडून रडायचा. पण महाराज त्या मारेकऱ्यांनी त्या माणसाला सोडलं नाही. महाराज सोडत असताना मरणाच्या वेळेला, ज्या वेळेला त्या माणसाला तहान लागली, त्या माणसाने पाणी नाही पाजवलं. त्या माणसाने लघुशंका त्या माणसाच्या तोंडात केली. महाराज काय म्हणत असेल त्या माणसाचा जीव. मग मला असं वाटतंय देवा, अल्तरीच्या विठुराया तुझ एक मागन आता तरी दे रे देवा. माणुसकीच जगन आता तरी दे रे देवा. माणुसकीच जगन. महाराज संतोष दादा हंबरडा फोडून मागणी करत होता, देवा त्या लोकांपुढे देवासारखे हात जोडायचे. दादा अरे तुम्ही मला काय मारायचं ते असं मारा रे, फक्त माझा जीव सोडा. मी तुमचं नाव इथून पुढे कोणाला सांगणार नाही, मी तुमच्या नावाची चर्चा सुद्धा करणार नाही, असं म्हणून तो माणूस हंबरडा फोडून सांगायचा. तरी या नराधमाने ऐकलं नाही. महाराज जीव जाईपर्यंत त्या माणसाला मारलं. जीव गेल्याच्या नंतर सुद्धा मारत राहिले. फक्त आता एकच आपल्याला सर्वांना अपेक्षा करायची, देवा इथून पुढे तरी आमच्या या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रात असणाऱ्या सर्व जीवांना फक्त एकच करा देवा. आता तरी दे रे देवा. माणुसकीच जगन अंतरीच्या विठुराया फक्त एक मागन आता तरी दे रे देवा. माणुसकीच जगन माणुसकीच जगन. तुम्ही आम्ही सर्वांनी देवाकडे एकच मागणी करायची, देवा ज्या पद्धतीने आमच्या संतोष दादाला मारण्यात आलं ना, तसं मारणं या आमच्या महाराष्ट्रात किमान आमच्या डोळ्याच्या समोर किंवा आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत असं कोणालाही येऊ देऊ नको देवा. आणि या प्रत्येक भूतलावरच्या माणसांचं वागणं कमीत कमी माणसासारखं ठेव रे देवा, माणसासारखं ठेव, अशी आपण फक्त देवाला मागणी करायची दादा. पण या हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मानसाणी मानसासी मानसा सम वागणे वागणे.
आपण देवाकडे प्रार्थना करायची. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. मानसाने मानसासी मानसासम वागणे, हीच आमुची प्रार्थना. देवाकडे आपण प्रार्थना करायची दादा. पण हे आपलं मागणं झालं. पण जगद्गुरु तुकोबार यांच्या पाठीमागे देव लागले. देवा तुकोबाराय, तुम्ही काहीतरी मागा. तुमच्या वंश परंपरेचं ओझं आमच्या डोक्यावरती झालेलं आहे. पण त्यावेळेला जगद्गुरु तुकोबार सांगतात, आमच्या घरी असं वडिलांची रीत जाणत असो. तुकोबार सांगतात, आमच्या वाड वडिलांची पद्धत आहे, काहीही देवाकडं मागायचं नाही. नाही अहो, यात काही शंका नाही. जगद्गुरु तुकोबार यांना त्यांच्या परंपरेत तर कोणाला मागायचं आवडतच नव्हतं. पण दुसरं कोणी जरी मागत असल तर तुकोबार त्याच्या जीवनाला धिक्कार द्यायचे. हात पसरी जिने धिक्क त्याचे, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने धिक्क त्याचे म्हणजे दुसरं कोणी जर कोणा एकामेकाच्या पुढे एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडे हात पसरला तर जगद्गुरु तुकोबार आहे त्याच्या जीवनाचा धिक्कार करायचे. असे तुकोबार आहे देवाकडे मागणी करतात की देवा मी तुला मागतो, पण मागत असताना मी चकारात्मक मागणार आहे. पण चकारात्मक माझी अशी मागणी आहे की देवा मला फक्त आणि फक्त तुझा विसर नाही पडावा. हेची दान